नमस्कार मित्रांनो, आज आपण संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि तितकीच चिंतेची बातमी घेऊन आलो आहोत। विशेष करून आपल्या दिव्यांग बांधवांसाठी एप्रिल महिन्याच्या हप्त्याबद्दल एक मोठा पेच निर्माण झालेला आहे। त्याबद्दल आपण आता सविस्तर बोलणार आहोत। आता बघा, शासनाने दिव्यांग बांधवांसाठी दिव्यांग सहायता पोर्टल नावाने एक नवीन सुविधा सुरू केली होती। मध्यंतरी अशा सूचना देण्यात आल्या होत्या की जोपर्यंत या पोर्टलवर तुमची रीतसर नोंदणी पूर्ण होणार नाही तोपर्यंत एप्रिल महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यात जमा केला जाणार नाही। यामुळे सर्वच लाभार्थी नोंदणी करण्यासाठी धडपडत होते, पण आता अचानक एक वेगळीच अडचण समोर आली आहे। हे जे नोंदणीसाठी अनिवार्य असलेले पोर्टल होतं ते अचानकपणे बंद पडलं आहे। तुम्हाला माहीत आहे का, ऐन हप्त्याच्या वेळीच हे पोर्टल बंद झाल्यामुळे आता सर्वत्र संभ्रमाचं वातावरण तयार झालंय। ज्या दिव्यांग बांधवांनी अजून आपली माहिती अपडेट केली नव्हती किंवा ज्यांची नोंदणी बाकी होती ते आता प्रचंड चिंतेत पडले आहेत, कारण एकीकडे पोर्टल चालत नाही आणि दुसरीकडे नोंदणीशिवाय पैसे मिळणार नाहीत। अशा दुहेरी कात्रीत आमचे दिव्यांग बांधव अडकलेले आहेत। या तांत्रिक अडचणीमुळे एप्रिल महिन्याच्या अनुदानावर नेमका काय परिणाम होणार आणि शासनाचा यावर पुढचा निर्णय काय असेल हे समजून घेणं आता खूप गरजेचं झालं आहे। यामागचं नेमकं कारण काय आणि आता लाभार्थ्यांनी पुढे काय करायचं याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओत पुढे पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, आमच्या सोबत राहा। जर तुम्ही संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी असाल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे। खास करून एप्रिल महिन्याचा हप्ता खात्यात जमा होणार की नाही याबद्दल राज्य सरकारने एक मोठा आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेतला। हा निर्णय नेमका काय आहे आणि त्याचा तुमच्यावर काय परिणाम होईल हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत। त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे की हा व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। आता बघा मित्रांनो, जर तुम्ही आपल्या चॅनलवर आज पहिल्यांदाच आले असाल किंवा आमचे व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा। यामागचं कारण असं आहे की आपल्या चॅनलवर आपण संजय गांधी निराधार योजनेच्या संदर्भात येणारे सर्व छोटे मोठे सरकारी अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो। मग ते अपडेट्स आपल्या दिव्यांग बांधवांसाठी असोत, विधवा भगिनींसाठी असोत, वृद्ध लोकांसाठी असोत किंवा गंभीर आजारी व्यक्तीच्या मदतीसाठी असोत, अशा सर्व प्रकारच्या योजनांचे आणि शासनाचे निर्णय तुम्हाला इथे पाहायला मिळतात। चला तर मग वेळ वाया न घालवता आपण सरळ विषयाला सुरुवात करूया। आता अत्यंत महत्त्वाची बातमी अशी आहे की राज्य सरकारने संजय गांधी निराधार योजनेतील आपल्या दिव्यांग बांधवांसाठी अत्यंत मोठा निर्णय जाहीर केला, ज्याचा थेट संबंध तुमच्या एप्रिल महिन्याच्या मानधनाशी आहे। तुम्हाला माहीत आहे का, महाराष्ट्र सरकारने आपल्या दिव्यांग बांधवांच्या सोयीसाठी दिव्यांग सक्षमीकरण नावाचा एक स्वतंत्र आणि नवीन विभाग आत्ता सुरू केलेला आहे। या नव्या विभागाच्या माध्यमातूनच दिव्यांग सहायक नावाचे एक नवीन खास ऑनलाईन पोर्टल सुद्धा तयार करण्यात आलं आहे। आता बघा, यातली सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेणाऱ्या प्रत्येक दिव्यांग बांधवांसाठी या पोर्टलवर स्वतःची नोंदणी करणं सरकारने अगदी अनिवार्य केलं होतं। प्रशासनाकडून स्पष्ट सूचना देण्यात आल्या होत्या, जोपर्यंत तुम्ही या नवीन पोर्टलवर आपली माहिती भरणार नाही तोपर्यंत एप्रिल महिन्याचे मानधन तुमच्या खात्यात जमा होणार नाही। यामुळेच गेल्या काही दिवसांपासून राज्यातील हजारो दिव्यांग बांधव अतिशय घाईघाईने आणि तत्परतेने या पोर्टलवर आपली नोंदणी पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत होते, जेणेकरून त्यांचा हप्ता त्यांना वेळेवर मिळू शकेल। यामागचं कारण असं आहे की शासनाने या प्रक्रियेला आता बंधनकारक केल्यामुळे सर्वांचीच पळापळ सुरू झाली होती। आता बघा, आपल्या महाराष्ट्रात संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेणाऱ्या दिव्यांग बांधवांची संख्या खूप मोठी आहे। एप्रिल महिन्याचा हप्ता वेळेवर हवा असेल तर या सर्व लाभार्थ्यांना नवीन पोर्टलवर नोंदणी करणं अगदी अनिवार्य करण्यात आलं होतं। पण अडचण अशी झाली की जेव्हा हजारो लोक एकाच वेळी एकाच वेबसाईटवरून माहिती भरण्यासाठी गर्दी करतात तेव्हा त्या सिस्टीमवर प्रचंड ताण येतो। तुम्हाला आठवत असेल, अगदी असंच काहीचं लाडकी बहीण योजनेच्या वेळी सुद्धा घडलं होतं। सुरुवातीला जेव्हा लाखो महिलांनी त्या पोर्टलवर अर्ज करायला सुरुवात केली होती तेव्हा ते पोर्टल पूर्णपणे जाम झालं होतं आणि तांत्रिक अडचणींमुळे नीट चालत नव्हतं। अगदी तसाच प्रकार आता दिव्यांग सहाय्यक पोर्टलच्या बाबतीत आपल्याला पाहायला मिळतोय। अनेक लाभार्थ्यांना आपली नोंदणी पूर्ण करता येत नाहीये, कोणाचं पेज उघडत नाही तर कोणाला लॉग इन करताना त्रास होतोय। सध्या तर अशी परिस्थिती आहे की हे पोर्टल पूर्णपणे बंद असल्यासारखं वाटतंय। त्यामुळेच आता अनेक दिव्यांग बांधवांच्या मनात
प्रश्न निर्माण झाला आहे की शासनाने हे पोर्टल कायमचं तर बंद केलं नाही ना, की ही केवळ एक तांत्रिक बिघाड आहे. या गोंधळामुळे एप्रिलच्या हप्त्याचं काय होणार, असा मोठा प्रश्न सध्या सर्वांना पडला आहे. सध्या सगळीकडे चर्चा चालू आहे की पोर्टल पूर्णपणे बंद करण्यात आलंय, पण वस्तुस्थिती तशी नाही. खरं तर झालंय असं की एकाच वेळी हजारो दिव्यांग बांधव या वेबसाईटवर आपली नोंदणी करण्याचा प्रयत्न करत आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने लोक एकत्र आल्यामुळे पोर्टलवर तांत्रिक ताण येतोय, वेगवेगळ्या त्रुटी समोर येत आहेत आणि लाभार्थ्यांचा डेटा व्यवस्थित अपलोड होताना दिसत नाही. या सर्व तांत्रिक गोंधळामुळे नोंदणीची प्रक्रिया ठप्प झालेली पाहायला मिळते, ज्याचा थेट परिणाम आपल्या दिव्यांग बांधवांच्या मानसिकतेवर होतोय. प्रत्येकाला आता हीच भीती वाटते की जर नोंदणी झाली नाही तर एप्रिल महिन्याचा हप्ता आपल्याला मिळेल का. तुम्हाला माहीत आहेच की राज्य सरकारने यापूर्वी स्पष्ट सांगितलं होतं की एप्रिलचं मानधन हवं असेल तर या पोर्टलवर नोंदणी करणं सक्तीचं आहे. याचा साधा अर्थ असा होता की ज्यांची नोंदणी नाही त्यांना पैसे मिळणार नाही. पण आता या पोर्टलच्या बिघाडामुळे आणि लाभार्थ्यांची वाढती चिंता लक्षात घेऊन राज्य सरकारने एप्रिल महिन्याच्या हप्त्याबद्दल अत्यंत दिलासादायक आणि मोठा निर्णय घेतला. या निर्णयामुळे नेमकी काय परिस्थिती बदलणार आहे हे आपण जाणून घेऊ. आता आपल्यासाठी खूप महत्त्वाचं ठरणार आहे. आपल्या सर्व दिव्यांग बांधवांसाठी एक अतिशय आनंदाची आणि सुखावणारी बातमी समोर आली. राज्य सरकारने जो मोठा निर्णय घेतला आहे तो ऐकून तुमचा मोठा मानसिक ताण नक्कीच हलका होईल. तो निर्णय असा आहे की जर तांत्रिक अडचणींमुळे तुमची या महिन्यात दिव्यांग सहाय्य पोर्टलवर नोंदणी पूर्ण होऊ शकली नसेल तरीसुद्धा तुम्ही काळजी करू नका, टेन्शन घेऊ नका. तुमचा एप्रिल महिन्याचा हप्ता तुम्हाला नक्की मिळणार आहे. तुम्ही अगदी बरोबर ऐकलत, नोंदणी झाली नसली तरीही यावेळचं मानधन तुमच्या खात्यात 100% जमा होईल. पण आता इथे एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट नीट समजून घेणं सुद्धा तुमच्यासाठी इम्पॉर्टंट गरजेचं आहे. याचा अर्थ असा मुळीच नाही की तुम्ही आता नोंदणी करण्याची गरजच नाही. तुम्हाला माहीत आहे का, हा दिलासा फक्त या एप्रिल महिन्यापुरता मर्यादित असू शकतो. इथून पुढचे सर्व हप्ते कोणत्याही अडथळ्याशिवाय आणि नियमितपणे तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी या पोर्टलवर आपली माहिती अपडेट करणं सरकारनं बंधनकारकच ठेवलं आहे. सध्या एकाच वेळी हजारो लोक प्रयत्न करत असल्यामुळे वेबसाईटवर ताण येत आहे आणि ती संथ चालत आहे, हे आता मान्य करायला हवं. पण जसं हे पोर्टल पुन्हा व्यवस्थित सुरू होईल तसं तुम्ही तुमची नोंदणी लवकरात लवकर उरकून घ्या, जेणेकरून भविष्यात तुमचं अनुदान अडकणार नाही. यामागचं कारण असं आहे की प्रशासनाला तुमचा अचूक डेटा हवा आहे, पण सध्याची अडचण ओळखून त्यांनी तुम्हाला हा थोडा मोठा दिलासा दिलेला आहे. सध्या जरी हे पोर्टल तांत्रिक कारणांमुळे नीट चालत नसलं तरी जेव्हा केव्हा हे संकेतस्थळ सुरळीत होईल तेव्हा तुम्हाला तुमची नोंदणी पूर्ण करणं अत्यंत गरजेचं आहे. तुम्हाला माहीत आहे का, या एकाच पोर्टलवर तब्बल 14 वेगवेगळ्या सरकारी योजनांची सविस्तर माहिती आणि फायदे देण्यात आलेले आहेत. विशेष म्हणजे संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत आपल्या दिव्यांग बांधवांना जे दरमहा 2000 रुपयांचं मानधन मिळतं ते इथून पुढे नियमितपणे सुरू राहण्यासाठी या पोर्टलवर तुमची माहिती असणं शासनाने अनिवार्य केलंय. यामागचं कारण असं आहे की भविष्यात सर्व व्यवहार आणि लाभ याच सिस्टीमच्या माध्यमातून केले जातील. पण सध्याची परिस्थिती पाहता अनेकांना फॉर्म भरताना अडचण येत आहे. त्यामुळे सरकारने मोठा दिलासा दिलेला आहे की नोंदणी झालेली नसली तरी या एका महिन्याचा हप्ता कोणाचाही थांबवला जाणार नाही. तो तुमच्या खात्यात 100% जमा होईलच. पण पुढील महिन्यांचे पैसे जर तुम्हाला वेळेवर मिळवायचे असतील, जसं पोर्टल व्यवस्थित होईल तशी तुम्ही नोंदणी पूर्ण करून घ्या. आपलं नाव तिथं नोंदवून घ्या. आज दिलेली ही माहिती 100% तुम्हाला उपयोगी पडली असेल अशी मला आशा आहे. तुम्हाला व्हिडिओसुद्धा अत्यंत आवडला असेल आणि दिलेली माहिती महत्त्वाची वाटली असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला एक लाईक द्यायला विसरू नका. तुमच्या एका लाईकमुळे आम्हाला असेच नवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचवायला मदत मिळते. आता बघा, अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण सरकारी योजनांची आणि नवीन निर्णयांची माहिती घेऊन आपण पुन्हा एकदा भेटणार आहोत आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि आमच्या चॅनलशी जोडलेले रहा. आता पुन्हा भेटूया एका नवीन अपडेटसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.